देगलूर पोटनिवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि सुभाष साबणे यांना भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्याच्या राजकीय जी काय रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू आहे त्या निमित्तानं लागून राहिले आणि आज आपल्या माध्यमातून निश्चितच विश्वास देतो की पंढरपूरच्या अभूतपूर्व अशा विजयानंतर देगलूर विधानसभेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला पंढरपूर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्व पक्ष या ठिकाणी एकवटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भालके सन्माननीय आमदारांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली आणि अख्खी सरकारी यंत्रणा तन मन धन सर्व गोष्टी वापरल्यानंतर सुद्धा पंढरपूरच्या जनतेनं पांडुरंगाच्या भूमीतनं भारतीय जनता पार्टीला जनाधार दिला आणि जनतेचा कौल महाराष्ट्राच्या सत्तेच्या विरोधात आहे, भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे, हे पंढरपूरच्या निवडणुकीनं त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभेच्या माध्यमातून सांगितलं होतं, आपण पंढरपूरची निवडणूक त्या ठिकाणी आम्हाला जिंकून द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी मी करेन. आणि आज मी देगलूरला सांगतोय की त्या करेक्ट कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्याचं काम देगलूरची निवडणूक या ठिकाणी जिंकल्यानंतर निश्चितपणे होईल. अशा प्रकारची ही निवडणूक निश्चितपणे असणार आहे. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि अशा या सगळ्या 2 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द महाविकास आघाडी सरकारची आणि ही निवडणूक होत असताना या सरकारच्या सगळ्या कारभाराचा लेखाजोखा या निवडणुकीच्या माध्यमातून देगलूरची जनता महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणार आहे. कारण आपण बघाल की 2 वर्षाचा कालावधी आणि 5 वर्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्राचा सत्तेचा कालावधी जर तुलना केली तर 2 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राच्या विकासाचं तसूभर एवढं पुढे जाईल असं काम झालं नाही. उलट पक्षी ज्या विकासाच्या अनेक योजना होत्या त्या ठिकाणी बंद करण्याचं काम, स्थगित करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलं. आणि 2 वर्षामध्ये कोरोनाच्या नावाखाली पूर्णपणे महाराष्ट्र विकासापासून वंचित राहिला. त्यात सर्वाधिक वंचित मराठवाडा राहिला आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा या ठिकाणी राहिला. मराठवाडा वॉटरगेट सारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याला देवेंद्रजींनी अंतिम स्वरूप दिलं, त्याला मान्यता दिली, प्रशासकीय मान्यता दिली, तांत्रिक मान्यता दिली, तोही वासनात गुंडाळून ठेवला की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणारा त्या ठिकाणचा तो प्रकल्प अर्धवट ठेवला. समुद्रात वाहून जाणारं पाणी उचलून आणण्याचा तोही प्रकल्प त्या ठिकाणी अर्धवट ठेवला. मराठवाडा विकास महामंडळ त्या ठिकाणी रद्द केलं गेलं आणि एकंदरच मराठवाड्याविषयी अनास्था या सरकारची त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळे एक सरकारच्या विरोधातलं वातावरण
या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर आहे. आता अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस साहेब, मी त्या ठिकाणी होतो. आपल्या नांदेड जिल्ह्याचाही आम्ही दौरा केला. पूर्णपणे इथला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. म्हणजे जवळपास 8,38,40,000च्या आसपास या ठिकाणी शेतकरी बाधित झालेत. साधारणतः 5-5.5 लाखाच्या हेक्टरच्या आसपास त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी बाधित झालेली आहे. परंतु सरकारकडून एक नवी दमडी मराठवाड्यातील असेल किंवा नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मिळाली नाही. मग इथला आपल्याकडे सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, सारी पिकं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. आणि दस्तूर खुद्द मंत्री, पालकमंत्री सुद्धा त्या शेतकऱ्याची दुःख समजून घ्यायला शेताच्या बांधावर गेले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. आणि मग अशा या निष्क्रिय सरकार, निष्क्रिय मंत्री यांची राजवट या ठिकाणी चालू असतानाही देगलूरची पोटनिवडणूक या ठिकाणी होते. आणि सुभाष साबणे ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय, त्यांना उमेदवारी दिले. आणि त्यांच्या माध्यमातून देगलूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या विजयावर शिक्कामोर्तब करील. तरी इथे पूर्णपणे शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग, खरा शिवसैनिक या ठिकाणी सुभाष साबणेच्या मागे उभा राहील. आणि भारतीय जनता पार्टीचं हे आमचं कमळ फुलवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे इथल्या साऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आमचा येणारा आमदार सुभाष साबणे त्या ठिकाणी निश्चितपणे करेल, हा विश्वास देतो. आज खरं म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. 2 वर्षामध्ये 1 इंच तरी या ठिकाणचा रस्ता कुठला झाला का? त्याच्यामुळे मुख्यमंत्री राज्याचे राहिले. आज नांदेडची काय अवस्था आहे? कुठले रस्ते चांगले आहेत, कुठे पाण्याच्या योजना पूर्ण झाल्यात. आणि त्याच्यामुळं विकासाचं कुठलंही काम नाही. कधी जातीपातीचं, कधी वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि लोकांना गुमराह करत राजकारण करायचं, सत्ता उपभोगायची, हे अजूनपर्यंत चाललं. परंतु आता भारतीय जनता पार्टी दमदारपणे या ठिकाणी लोकांसमोर उतरलेली आहे. आणि त्यामुळे निश्चित आम्हाला या ठिकाणी यश मिळेल अशा प्रकारचा पूर्ण आत्मविश्वास या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे. आणि देगलूरवासियांचं विकासाचं स्वप्न, मग पाण्याचे प्रश्न असतील, रस्ते असतील, विकासाची कामं असतील, प्रामुख्यानं इथल्या बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निश्चितपणे आम्ही मार्गी लावू अशा प्रकारचा विश्वाससुद्धा या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्त करतो. आता आपल्याला काही प्रश्न असतील विचार. देगलूरमध्ये सत्ताधाऱ्याकडून व्यापाऱ्यांचं दडपशाही सुरू आहे. या व्यापाऱ्याकडे समजा भाजपचे काय पुढारी गेले, त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या दुकानामध्ये रेट टाकणे किंवा त्यांच्यावर हे काही करणे, अशा पद्धतीने त्यांनी दहशत पसरवित आहेत. त्या संदर्भात आपण व्यापाऱ्यांना काय दिलासा देणार? मी व्यापाऱ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडण्याचं काही कारण नाही. अहो, जे स्वतःच रेड खाली त्या ठिकाणी दबलेले आहेत ते दुसऱ्यावर काय रेड टाकणार? स्वतःचे ज्यांचे हात बरबटलेले आहेत ते दुसऱ्यावर काय दबाव टाकणार? आणि 100 कोटीचा वसुली करणारे सरकार एका पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत कुठला नैतिक अधिकार यांना बोलण्याचा आणि अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा राहतो. आणि त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे, लोणीकर साहेब या, पूर्णपणे या ठिकाणी या व्यापाऱ्यांच्या मागे उभी आहे. आणि यांची सत्ता म्हणजे आपल्याला माहीत आहे. आळवावरचं पाणी इकडे काय मला म्हणतात माहीत नाही, ते पान असतं ते इकडे विक्रत, ती एखादी झुळूक आली की सत्ता उलटी होऊ शकते. भारतीय जनता पार्टी तर एक ताकदवान पक्ष आहे. दीर्घकाल या ठिकाणी देशात, राज्यामध्ये या ठिकाणी सत्ता आणणारा, उपभोगणारा पक्ष आहे, लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे.
त्याच्यामुळे व्यापारी असतील, कुणीही दबावण्याचं काही कारण नाही. सर्व व्यापारी उलट जेवढं दाबाल, जेवढा प्रेशर आणणार, तेवढं जास्तीत जास्त नकारात्मक मतदान त्यांना होईल आणि फायदा त्याचा भारतीय जनता पार्टीलाच होईल. सर, भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये गेलेले आहे, तर त्याचा परिणाम भाजपाच्या या अनुषंगाने होणार आहे का? उलट पक्षी भारतीय जनता पार्टीच्या मतदानामध्ये भरच पडेल. याचं कारण आपण त्या ठिकाणचे मोठे नेते यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला आठवत असेल 8-10 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, परंतु त्या ठिकाणी आमचे समाधान आवताडे प्रचंड मताने निवडून आले. भास्करराव पाटील खदगावकर गेल्याने त्यांना काही मानणारे मतदार असतील, ते त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करणार नाहीत. कारण याच भास्करराव पाटील खदगावकरांनी, ओमप्रकाश पोखरणांनी लोकसभेच्या निवडणुकीत कसे काय कपडे अशोक चव्हाणांचे काढलेत, काँग्रेसची काय चिरफाड केली, हे मला वाटतं इथल्या पत्रकारांना नीट माहीत असेल. आणि लोक मूर्ख आहेत, लोक विसरत आहेत असा कोणाचा समज असेल तर तसं नाही. आपण बघाल, आज लक्षात ठेवा, मी सांगतोय, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मतात वाढच होणार. कोण नेता आला आणि कोण नेता गेला याचा मतदानावर परिणाम होणार नाही. याचं कारण ही निवडणूक थेट जनतेची आहे, ही निवडणूक थेट मतदारांची आहे. मतदार आज राज्यात जे काही सरकारचं चाललंय त्याचं मूल्यमापन रोज करतोय आणि त्यामुळे तो कोणाचा ऐकणार नाही. त्याच्या मनाला जे पटेल या सरकारवरचा राग, संताप या ठिकाणी सुभाष साबणेंना भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन काढेल. त्याच्यामुळं अशी इक्वेशन्स कुठलीच या निवडणुकीत काम करणार नाहीत. ही निवडणूक थेट मतदार, जनता आणि उमेदवार अशीच होणार आहे.